मराठवाड्यातील 3 जिल्हे भूकंपाने हादरलेत। हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। तर या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती समोर येते। तर सकाळी 7:15च्या आसपास हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। हिंगोली जिल्ह्यातील आखाडा, बाळापूर हे भूकंपाचं केंद्र असल्याची माहिती समोर येते आणि जो भूकंप झाला त्याच्यामध्ये पंखे हलत होते, त्याची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर मराठवाड्यातील या 3 जिल्ह्यांना भूकंपाचा धक्का बसलेला आहे, भूकंपाचा हादरा बसलेला आहे। त्यामध्ये हिंगोली, परभणी आणि नांदेड या ठिकाणी भूकंप जाणवल्याची माहिती समोर येते आणि भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी होती अशी माहिती आहे। तर या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। कमलाकर, काय सांगाल, मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांना भूकंपाचे हादरे बसलेले आहेत, नेमका किती तीव्रता होती या भूकंपाची आणि काही नुकसान झालंय का? नक्कीच बरोबर आहे फरा। सकाळी 7:14:53 हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। भूकंपाचा केंद्रबिंदू जर बघितला तर नांदेड आणि हिंगोलीच्या दरम्यान हा केंद्रबिंदू दिसतोय। जमिनीच्या सपाटीपासून 10 किलोमीटर डीप मध्ये हा केंद्रबिंदू आपल्याला समोर येतोय। खरं पाहिलं तर आतापर्यंत जर लक्षात घेतलं तर 2008 पासून नांदेडमध्ये सौम्य धक्के बसत होते, मध्यंतरी ते बंद झाले। मात्र नंतर परत हिंगोली, परभणी आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यांना अनेक वेळा भूकंपाचे सौम्य धक्के बसतात। त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। आज सकाळी सुद्धा त्याच पद्धतीनं हे भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। यावरती आता सरकारकडनं जे आहे ते उपाययोजना काय करता येतील आणि अवेअरनेस जे आहे नागरिकांमध्ये त्यासाठी शासन पुढाकार घेत आहे। मात्र या भूकंपाच्या धक्क्यांमुळे जे आहे नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा असेल, शेजारील तेलंगणा असेल आणि कर्नाटका इकडे सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आपल्याला समोर येते। फरा, निश्चितच कमलाकर, लातूरमध्ये जो काही भूकंप झाला होता त्याची आठवण कदाचित ताजी झाली असावी इथल्या लोकांची। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयाची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।